महागड्या कारमधून फिरणाऱ्यांना रस्त्यावरील सर्वसामान्य नागरिक दिसत नाहीत का? त्यांच्या डोळ्यांवर श्रीमंतीची धुंदी चढलेली असते का? अशी संतप्त प्रतिक्रिया रत्नागिरीतल्या चिपळूणमधली ही घटना पाहिल्यानंतर तुमच्याही तोंडून निघेल। या 3 महिला चिपळूणच्या बाजारपेठेत खरेदीसाठी आल्या होत्या। रस्त्याच्या कडेला उभं राहून चर्चा करत होत्या आणि तेव्हाच रस्त्या पलीकडे उभ्या असलेल्या कारनं यू टर्न घेतला। यावेळी त्यापैकी एका महिलेला जोरदार धडक बसली। कार चालकानं कार थांबवली देखील नाही, तशीच वेगात दामटवत त्यानं पळ काढला। महिला गंभीर जखमी झाली आहे आणि आरोपी कार चालक अजूनही फरार आहे। त्यामुळे हिट अँड रनच्या या घटनेतील कार चालकाच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार हा सवाल उपस्थित होतोय। कुणी सतर्क असो किंवा नसो, चोर मात्र नेहमीच सतर्क असतो। कुठे काय चाललंय, कोणाकडे रक्कम आहे याकडे चोर चांगलीच पाळत ठेवून असतो। त्यामुळे चोराच्या हाताप्रमाणे त्याची नजर सुद्धा तेज असते हे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातली ही दृश्य बघा। एका शेतकऱ्यानं बँकेतून 1 लाख रुपयाची रक्कम काढली आणि त्यानंतर तो रक्कम दुचाकीच्या डिकीत ठेवून घराच्या दिशेने निघाला। पण वाटेत दुचाकी पार्क करून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये तो शेतकरी चहा पिण्यासाठी गेला आणि बँकेपासूनच पाळत ठेवलेल्या चोरानं संधी साधली। डिकीतून लाखाची रक्कम घेऊन त्या चोरट्यानं पळ काढलाय। काही जणांना आपल्याकडे असलेल्या पदाचा इतका मुजरपणा असतो की त्यांना बरोबर काय चुकीचं काय याचं भान राहत नाही। मनाला वाटेल तसं ते समाजात वावरतात। अनेकदा पदाचा तोरा मिरवत ते दादागिरी करतात, नागरिकांना त्रास देतात। असाच एक प्रकार राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडलाय। एका कॅफेमध्ये पोलीस कॉफी पिण्यासाठी गेला। मस्त आरामात बसून कॉफी प्यायली सुद्धा, पण जेव्हा तो निघाला तेव्हा रिसेप्शनिस्टनं कॉफीचे पैसे मागितले आणि त्यावेळी पोलिसाला राग आला। तो निमूटपणे आपलं काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टला पोलिसांनी शिवीगाळ केली, कानची लाथ लगावली। किसी भी जेल की दीवारें इतनी मजबूत नहीं कि मुझे रोक सके हा संवाद अनेक बॉलिवूड पटातून आपण ऐकला असेल। मात्र अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्समध्ये त्याची चक्क प्रचिती आली आहे। एका तुरुंगातून 10 कैद्यांनी अगदी नाट्यमयरित्या पळ काढलाय। पोलिसांनी यापैकी 2घांना कसंबसं पुन्हा जेरबंद केलंय। आता उरलेल्या 8 जणांना शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा पुन्हा एकदा पोलिसांना करावा लागेल, कारण पळालेल्या कैद्यांमध्ये खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर आरोप असलेले कैदी आहेत। या कैद्यांनी तुरुंग प्रशासनासह पोलिसांची सुद्धा चांगली झोप उडवली आहे। दुसरीकडे नागरिक दहशतीचा सावटा खाली आहेत। त्यामुळे आता हे कैदी कधी जेरबंद होत आहेत हे पाहावं लागणार आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या चित्रपटाच्या सीनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। मंडळी, ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या आग्र्यामधली। हे भांडणारे लोक 2 वेगवेगळ्या कुटुंबातले। 2 कुटुंब एकमेकांवर वीज कोसळावी असे तुटून पडलेत। जे सापडेल त्यानं मारहाण करताना ही सगळी मंडळी पाहायला मिळतात। ही मारहाण घराच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समजते। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि पोलीस पुढचा तपास करतायत। Thank you.